कोरेगाव नगर पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष की निष्काळजीपणा, शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा बंद, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मौन का? सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ सनस व प्रीतम भैया बर्गे यांचा भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप। मोठा गाजावाजा करत व कोट्यवधींचा खर्च करत रेल्वे स्टेशन येथील फिल्टर प्लांटचं भव्य उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला, परंतु हा फिल्टर व्यवस्था आज बंद का व शहरातील निम्म्या भागातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा का केला जातो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवकचे अध्यक्ष प्रीतम भैया बर्गे व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी आज दुपारी केला। ग्रामपंचायत काळातील अतिशय साधीसुधी असणारी फिल्टर व्यवस्था आजही अतिशय व्यवस्थित काम करीत असून नगरपंचायत प्रशासन काळातील कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आलेली फिल्टर व्यवस्था आज बंद का व या निकृष्ट कामाची सेवांनी जागेवर पाहणी करून याची चौकशी लावावी, अशी मागणी प्रीतम भैया बर्गे व दिनेश सनस यांनी केली आहे। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून वारंवार नेमक्या त्याच ठिकाणी का लिकेज होत असून विना परवाना हा महामार्ग खोदण्याचे काम ही नगरपंचायतीकडून होत असल्याचा आरोप दोघांनी केला असून श्रीनाथ नगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा खांदून लिकेज काढण्याचे काम सुरू असून यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे। सामाजिक बांधिलकी न जोपासता राजकीय सूड भावनेतून टँकर पाणी पुरवठा मोजके चेहरे बघून केला जात असल्याचा घणाघाती आरोप ही प्रीतम भैया बर्गे दिनेश सनस यांनी यावेळी केला। प्रभाग क्रमांक 11, 12, 13 व 1 मध्ये रेल्वे स्टेशन येथील पंप हाऊसमधून पाणी पुरवठा केला जातो, पण तोही अतिशय अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक या भागातून विकतचे फिल्टरचे पाणी घेऊन पित असल्याची माहिती दिनेश सनस यांनी यावेळी दिली। एकंदरच काय, पाणी पुरवठा विभागात पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा आर्थिक घोडबंगाल तर सुरू नसून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी यावेळी केला आहे। पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजात त्वरित सुधारणा झाल्यास मोठे जन आंदोलन छेडणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे युवकचे अध्यक्ष प्रीतम भैया बर्गे व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते जनसेवक दिनेश सनस व नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। 22-23 मध्ये या फिल्टरचं उद्घाटन झालं होतं आणि उद्घाटन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीचा फिल्टर बांधला गेला होता। बांधले गेल्यानंतर याचं बिल चांगल्या पद्धतीनं नगरपंचायतीनं काढलं गेलं होतं, तर ह्याचं बंद कसा काय झाला, ह्याच्या मोटरी कशा झाल्या, ह्याचं आर्थिक नियोजन का बिघडलं गेलं याची चौकशी सीओनी लावली पाहिजे। त्या कॉन्ट्रॅक्टदाराची चौकशी लावा आणि त्याचं काय डिपॉझिट आहे ते डिपॉझिट जप्त करून हे दुरुस्ती करा। तुम्हाला सांगायचं आज कोरेगावच्या लोकांना, ही ग्रामपंचायतच्या काळातला फिल्टर आहे, ग्रामपंचायतच्या एकदम साध्या पद्धतीचा आज ही तो दिमागदारपणे चालू आहे आणि पाणी पुरवठा करतोय। लोकांच्या आर्थिक दृष्टीचा आणि आरोग्याचा जर विचार केला तर पूर्णपणे नुकसानाच आहे। वासना नदीचं पाणी डायरेक्ट उचलतात आणि 4 वॉर्डाला सप्लाय करतात। काय राजकीय नेते इतका त्याचा बोबावाटा करतात की आम्ही पाणी पुरवलं, आम्ही ही केलं, आम्ही स्वच्छता केली। इकडे तरी या जरा दाखवा, इकडे जरा कसं पाणी पुरवठा करताय, किती घाण करते लोकांना। कोणीही आमच्या इथं पित नाही, कमीत कमी 70-80% लोक पाणी फिल्टरचं पाणी पितात, विकत आणून पितात। ही पाणी कुणी पित नाही, फक्त वापरासाठी पाणी वापरते ती। ही अशी जी कंडिशन करून ठेवली आहे बघा, शेवाळाचं पाणी झाडं सगळ्यात उगवलेलं आहे, कुणाचंही लक्ष नाही इथं। आणि विचारायला गेलं की ती सांगायचं
सीओनी लवकरात लवकर इथं यायचं, पाहणी करायची, त्याचा इथं काम पंचनामा करून घ्या करायचा सगळं. या फिल्टरचा, आणि जी काय ती सोशल मीडियाद्वारे कोरेगावच्या नागरिकांना सांगायचं काय चुकलं ह्याच्यात, कुठं भ्रष्टाचार झालाय आणि का म्हणते कॉन्ट्रॅक्टदारानं काम केलं नाही, आणि ह्याची चौकशी लावायची चालू सीओनी. पडायची वेळ आली सगळं एवढीच चालू मी आहे. त्यांना हात जोडून विनंती करतो की लोकांच्या नागरिकावर खेळू नका, लोकांच्या आरोग्यावर खेळू नका, डायरेक्ट पाणी देऊ नका, फिल्टरचंच पाणी द्यायचं. कसलं काम केलंय बघा, आहे का काय बघायचं बघा. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस. आज या ठिकाणी या प्रभागाला गेली 4 दिवस झालं पाणी नाही, आणि पाणीसाठी खांदलं आहे की गेल्या मी जन्मल्यापासून जसं मला कळतंय तसं मी बघतोय इथंच पाईप गेली आहे आणि इथंच पाशव्या खांदतात. वरनं हायवे केला आहे, हायवे फोडायचं चाललं आहे. ही पाईपलाईन पलीकडून टाकायला पाहिजे, ही किती वेळा मागणी सांगितलं आहे अधिकाऱ्यांना, इतर माणसांना. ते कुणी त्याचं लक्ष घालत नाही. आता एवढा मोठा हायवे फोडला येऊ, ते परत हायवे होणार आहे का? तर माझी विनंती अशी आहे की ही पाईपलाईन पलीकडून घ्या, म्हणजे ही हायवे फोडाचा विषय संपून जाईल बऱ्यापैकी. आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या पार्टीची कामं केल्यात त्या लोकांना ही लोक पाणी देत नाहीत. काल भैया मी माझं टँकर घेऊन पाणी पाठवलं माहिती का? जे काम केलं ते आज पाणी थांबवायचं नाही, टँकर थांबवत नाहीत पाणी प्यायसाठी. नगरपंचायत सांगून सुद्धा काल ड्रायव्हर सांगितलं कुठं नाही वहिनी नगरसेवक साहेब तिकडे जायला इकडे जायला. यांनी आहे का नाही माणसं तोंड बघून पाणीचं वाटतात. त्यामुळे आमची विनंती आहे असलं काम करण्यापेक्षा साईडने पाईपलाईन टाकून कायमचा विषय संपूर्ण टाकायला पाहिजे दिओ. नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाला तुम्ही असं लिख कळवलं का हा विषय? कळवता विषय होता त्यांना कळणं एडीबीडी होती माणसं पाईपलाईन पलीकडे टाकता येते त्यांना. 500 रस्ता खाली रस्ता बंद करून टाकायचा सगळे 4 दिवस 8 दिवस. आता कुठं खाली स्लॅबच्या खाली खांदा चाललंय सीओ बी फिरले नाही ते. सीओ नंतर मदने साहेब असतील ते बी फिरले नाहीत. गेले मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशनचा जो पंप हाऊस आहे तो पंप हाऊस प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 13, 12 आणि 1 या प्रभागांना पाणी पुरवठा करतो. तर त्याच्यासाठी आर्थिक सुव्यवस्था चांगली होण्यासाठी नागरिकांची मागच्या 2.5 वर्षापूर्वी जे आत्ता जे नगराध्यक्ष असतील आणि आमच्या कारखंडामध्ये एक उद्घाटन झालं त्या ठिकाणी मोठं. ते उद्घाटन फिल्टरचं झालेलं होतं. तर ते फिल्टरचं उद्घाटन झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार होऊन तो फिल्टर अवघ्या 5 महिन्यात बंद पडला. त्याच्यावर बॉडीने कुठलीही कारवाई नाही केली गेली आणि आहे असं नदीतून पाणी उचलून लोकांना पाणी पुरवठा करतात. त्याचा लोकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. गॅस्ट्रोची साथ पसरते, तापाची पसरते आणि येणाऱ्या काळात त्यांना हॉस्पिटलचं धन करायला लागते. नगरपंचायत पाणीपट्टी घरपट्टी वेळच्या वेळी भरत असतानासुद्धा त्या ठिकाणी फिल्टर चालू नाही. तर त्याच्यासाठी काय पदाधिकाऱ्यांनी चालूच्या लक्ष घालावं आणि उगीच कुणी तर सोशल मीडियाला मी केलं तू केलं त्याच्यापेक्षा त्यांनी चांगल्या पद्धतीने इथं लक्ष देण्यापेक्षा तुमच्या जवळची सत्ता आहे, तुमच्या जवळची काही लोक तिथं पदावर बसलेत, तिथं जाऊन ते फिल्टर कसा चालू होता येईल ह्याच्याकडे लक्ष घालावं, मग सोशल मीडिया करावी आणि चांगल्या पद्धतीनं काम करून लोकांना शुद्ध पाणी द्यावं. म्हणजे श्रेय घ्यायचं चाललंय बाबा, काय नाही बाकी काम करणे करतात, नको ती वासीन उभं राहतात आणि फुकटच्या फॉकादारी करून जातात. आम्ही केलं आम्ही तर 4 लोकांना पाणी नाही. मी काल टँकरनं पाणी लोकांना वाटतं तर माझ्या टँकरनं आमच्या माणसाला पाणी द्यायचं नाही. मग आम्ही टँकरसाठी घेतला माहिती का लोकांना. राजकीय सूडभावना दिसून येते आणि बघून लोकांना जवळच्या कार्यकर्त्यांनाच पाणी दिलं जातं. त्याचा एक नगरपंचायतीत मोठा भ्रष्टाचारच म्हणायला लागला आता. प्रत्येक गोष्टी राजकारण करायचं, काम नाही करायचं, नाटक करायचं. दुसऱ्या याव केलं त्याव केलं, हे काम मेन करायला पाहिजे. तिकडून पाईपलाईन टाकायला पाहिजे पहिल्यांदा. मेन मुख्य काम काय माहिती का, पाईपलाईन पलीकडे टाकायला पाहिजे. सीओना अधिकाऱ्यांना की रेल्वे स्टेशनचा जो फिल्टर आहे तो 8 ते 10 दिवसात चालू करा आणि या 4 वार्डातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी द्या. आपण त्याच्यासाठी कुठला कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्याच्यावर सरळ कारवाई करा, त्याला धरून आणा तिथं आणि लोकांचं आरोग्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा. एवढीच मी त्यांना विनंती करतोय. ओके.